पुरुषोत्तमं वन्दे श्रीगुरुं दीनबन्धुं। हरे कृष्णा. सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या सकाळच्या रविवारी सत्संग कार्यक्रमामध्ये. तर आपण आज चर्चा करत आहोत व्रजमंडल दर्शन हाच ही विषयवस्तू आहे. आणि विशेष गोष्ट आहे की आज कार्तिक महिन्याचा दुसरा दिवस आहे. कालपासून कार्तिक महिना सुरुवात झालेला आहे आणि आज त्याचा दुसरा दिवस आहे. तर कालच आपल्याला माहीत राहील या महिन्यामध्ये बरेचसे भक्त वेगवेगळ्या धामामध्ये जाऊन निवास करतात. कोणी पंढरपूरला जातो, कोणी नवदीप मायापूरला जातो, कोणी जगन्नाथपुरीत जातो, कोणी तिरुपतीला जातो, कोणी श्री वृंदावन धामाला जातो. आणि त्या धामामध्ये जाऊन निवास करत असताना तर प्रत्येक धामामध्ये एक प्रथा आहे आणि परंपरा पण आहे की धामामध्ये निवास करताना त्या धामाची परिक्रमा केली जाते. जसं आपण तुळशीची परिक्रमा करतो तशी अखंड धामाची पण परिक्रमा केली जाते. तर जसं तुम्ही चित्रकूटला गेलात तर चित्रकूटची परिक्रमा करतात. विशेषतः या कार्तिक महिन्यामध्ये जिथे जिथे भक्त जातात तर तिथे तिथे त्या धामाची परिक्रमा करतात. काही छोटी परिक्रमा करतात, मोठी परिक्रमा करतात. इव्हन पंढरपूरला जरी आपण गेलो तिथे दोन परिक्रमा आहेत. एक आहे छोटी आतमधली परिक्रमा आणि दुसरी आहे ती पंचक्रोशी परिक्रमा. पंढरपूरची पंचक्रोशी परिक्रमा पण आहे आणि पंढरपूरची आतमधली परिक्रमा पण आहे. ताकपेट्या विठोबापासून ती पुढे जाते. आता कार्तिक महिन्यामध्ये या परिक्रमेचं विशेष महत्त्व आहे. परिक्रमेत विग्रहांचं दर्शन होतं, भगवंतांच्या लीलांचं स्मरण केलं जातं. हा सगळा प्रकार भगवंतांचं तीव्र गतीने स्मरण करण्यासाठी केला जातो. आणि कार्तिक महिन्यात जे काय करतो त्याचं फळ 1000 पटीनं मिळतं. सो आपले परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज हे आपल्या इस्कॉन संस्थेमधील एक वरिष्ठ संन्यासी भक्त आहेत. आणि ते दरवर्षी या कार्तिक महिन्यामध्ये हजारोंच्या संख्येने भक्तांना घेऊन श्री वृंदावन धामामध्ये जातात. आणि या वृंदावन धामाची 1 महिनाभर परिक्रमा करतात. 1 महिना. आणि दररोज सकाळी निघतात, चालतात, वेगवेगळ्या स्थळांचं दर्शन करतात. संध्याकाळच्या मुक्कामाला एका गावात थांबतात, दुसऱ्या दिवशी पुढच्या गावात. असं करता करता संपूर्ण ब्रजमंडळाची परिक्रमा करतात. संपूर्ण ब्रजमंडळ जे आहे ते 84 कोसाचं आहे. आणि 84 कोसाची व्यवस्थित परिक्रमा करायला 1 महिना पण पुरणार नाही. पण तरी पण जेवढं काही शक्य होईल तेवढी परिक्रमा महाराज भक्तांना घेऊन गेली कित्येक वर्ष करत आहेत. परंतु आपल्यासारखे बरेच भक्त आहेत की ते वृंदावनात कधीच पोहोचू शकणार नाहीत किंवा आपण इथे आहोत. म्हणून महाराजांनी त्यांचं हे व्रजमंडल दर्शन नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकाच्या मार्फत आपण वृंदावन धामाची परिक्रमा मानसिक रीतीने आणि श्रवणामार्फत करू शकतो. तर आज आपण आता या पुस्तकाच्या माध्यमातून परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली यथाशक्ती व्रज लिलेची जी काही स्थानं आहेत त्याचं दर्शन करण्याचा यथासंभव यथाशक्ती प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी मी श्री गुरूंच्या चरणकमळाचं स्मरण करून आणि त्यांना वंदन करून प्रार्थना करतो की ही वाचिक सेवा त्यांच्या कृपेने या ठिकाणी घडो. तर याच पुस्तकामध्ये या पुस्तकाची भूमिका लिहिल्यानंतर परमपूज्य शिवराम स्वामी महाराज नावाचे दुसरे एक संन्यासी आहेत. तर त्यांनी त्यांचा अभिप्राय पण या ठिकाणी नोंद केलेला आहे. त्याच्यामुळे ते म्हणतात की मी जेव्हा वृंदावनापासून दूर असतो माझ्या देशामध्ये, महाराज हंगेरीमध्ये असतात, तर ते हंगेरीमध्ये असताना सुद्धा त्यांना जेव्हा इच्छा होते वृंदावनातल्या विविध स्थळांचं दर्शन करण्याचं, तेव्हा परमपूज्य शिवराम स्वामी महाराजसुद्धा हे पुस्तक वाचतात. आणि या पुस्तकाच्या माध्यमातून व्रजमंडळाची परिक्रमा होते. तर आपण आज कार्तिक महिन्याचा पण दुसराच दिवस आहे
आणि ह्या पुस्तकामध्ये पहिला दिवस, दुसरा दिवस अशा 30 दिवसांचं वर्णन आहे. तर आज आपण या पुस्तकातल्या पण दुसऱ्या दिवसापासून सुरुवात करू. हे पुस्तकाचं स्वरूप या प्रकारचं आहे की हे पुस्तक म्हणजे डायरीसारखं आहे. रोजनिशी लिहिण्याची पद्धत असते आपल्याकडे. आपण डायरी लिहितो का नाही? आज मी इतक्या वाजता उठलो, दुपारी हे जेवलो, संध्याकाळी इतक्या वाजता झोपलो, आज दिवसभरात हे केलं. त्याची काही लोक डायरी लिहितात, रोजनिशी लिहितात. तर हे 30 दिवसाची रोजनिशी आहे आणि याच्यामध्ये महाराजांचे वैयक्तिक अनुभव आहेत. मग आपल्याला वाचताना थोडंसं असं वाटेल की अरे काय कोणी बोलतोय की काय, तर ते महाराजच बोलत आहेत, त्यांचे अनुभव सांगतायत. मग ते अनुभव प्रवासाचा अनुभव आहे, प्रवास वर्णन आहे थोडक्यात. तर आपण आता सुरुवात करूया. तर महाराज ओके, कार्तिक ॲक्च्युली आजपासून सुरू झालेला आहे. हां, तर आपण पहिल्या दिवसापासून सुरुवात करू, पण मी तयारी दुसऱ्या दिवसापासून केलेली आहे. तर पहिल्या दिवसामध्ये व्रजमंडळ जे आहे, तर व्रजमंडळामध्ये 12 वन आहेत आणि तिथे वृंदावन आहे. तर वृंदावनाच्या 7 मंदिराची परिक्रमा, छोटी परिक्रमा जी आहे वृंदावनची परिक्रमा, तर ती पहिल्या दिवसामध्ये तिचं वर्णन आहे. परंतु ह्या 7 मंदिराचं वर्णन आपण पूर्वी आपल्या रविवारच्या कार्यक्रमात बऱ्याचशा वेळेला केलेलं आहे. त्यामुळे आज आपण सुरुवात करताना दुसऱ्या दिवसापासूनच करूया. सो तत्पूर्वी इथे आपण मंगलाचरण प्रार्थना केली आहे, परंतु महाराजांनी पण इथे त्यांचं मंगलाचरण दिलेलं आहे. तर आपण मंगलाचरण वाचून मग पुढे जाऊया जे महाराजांनी इथे लिहिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या श्लोकाचं उच्चारण आणि उद्बोधन इथे महाराज करतात. तेवढे महत्त्वाचे श्लोक वाचून आपण ते वृंदावनाचं वर्णन करणारे हे श्लोक आहेत. तर त्या श्लोक आणि श्लोकाचा अर्थ वाचून मग आपण पुढे सुरुवात करूया. तर पहिला श्लोक या प्रकारचा आहे. पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूप स्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकं. हे जे पुस्तक आहे थोडं हिंदीमध्ये आहे, तर मी काही भाग थोडा हिंदीमध्ये पण वाचेन. आणि आता तर हिंदी सगळ्यांना समजतं. त्याचं भाषांतर या प्रकारे आहे. भक्तरूप म्हणजे श्री चैतन्य महाप्रभू. चैतन्य महाप्रभू भक्ताचं रूप घेऊन आलेले आहेत. भक्त स्वरूप, भक्ताचं स्वरूप म्हणजे श्री नित्यानंद प्रभू, आपण इकडे मागे फोटोमध्ये बघू शकतो. भक्त अवतार म्हणजे श्री अद्वैताचार्य, जो पंचतत्वाचा फोटो आहे त्याच्यामध्ये एक दाढीवाले भक्त आहेत, ते मागे बघू शकता आपण. तर त्यांचं नाव अद्वैताचार्य. आणि भक्त म्हणजे श्रीवास ठाकूर, जे स्वयं नारद मुनी आहेत. आणि भक्त शक्ती म्हणजे श्री गदाधर पंडित, म्हणजे ज्या श्रीमती राधाराणी आहेत. मैं इन 5 तत्वों में प्रकट होने वाले भगवान श्रीकृष्ण को सादर प्रणाम करता हूँ. तर या 5 तत्वाच्या रूपामध्ये श्रीकृष्ण स्वतःला प्रकट करतात आणि या श्लोकाच्या माध्यमातून या 5 तत्वाद्वारे प्रकट होणाऱ्या श्री भगवान कृष्णांना आपण प्रणाम करत आहोत. त्याच्यानंतरची जी प्रार्थना आहे, तर श्री वृंदावन धामामध्ये जे प्रमुख विग्रह आहेत तर त्यांची प्रार्थना आहे. प्रथम प्रार्थना श्री राधा मदन मोहन देवांना आहे. तर प्रभूजी म्हणले आज कार्तिकचा पहिला दिवस आहे, तर या पुस्तकातला पहिला दिवस आहे, ती म्हणजे या 7 मंदिरांची परिक्रमा आहे. आता आपण त्यांची डिटेलमध्ये चर्चा करणार नाहीत, फक्त त्यांची स्तुती करणारा श्लोक जो आहे तो वाचून आपण पुढे जाऊया. जयतां सुरतोर्पंगोर मम मंद मतेर्गती मत्सर्वस्य पदाम्भोजो राधा मदन मोहनो. मधुर लीलाओं में निमग्न श्री राधा मदन मोहन की जय हो, क्योंकि वे अत्यंत दयालु है और मेरे जैसे पंगु, अज्ञानी और अल्पबुद्धि व्यक्ति के रक्षक है. उनके दोनों चरण कमल ही मेरे सर्वस्व है और मैं उनकी सादर वंदना करता हूँ. तो ये चैतन्य चरितामृत ग्रंथ का श्लोक था. पुढची प्रार्थना जी आहे तर ती वृंदावनामध्ये दुसरे विग्रह जे आहेत महत्त्वाचे श्री राधा गोविंद देव त्यांच्यासाठी आहे. दिव्यत वृंदावरण्यम कल्पद्रुमदः श्रीमद्रत्नागार सिंहासनस्थो श्रीमद राधा श्री गोविंद देवो प्रेष्ठल्याभि सेव्यमानो स्मरामि. मैं श्री राधा गोविंद देव का स्मरण करता हूँ. मी राधा गोविंद देवांचं स्मरण करतो की जे परम रमणीय श्री वृंदावन धामामध्ये स्थित असणाऱ्या एका कल्पवृक्षाच्या खाली
ठेवण्यात आलेल्या दिव्य रत्नजडित भवनामध्ये एका वास्तूमध्ये मण्याने सुशोभित केलेल्या सिंहासनावरती विराजित आहेत आणि त्या ठिकाणी विविध गोपी सखी जे आहेत तर त्या त्यांची सेवा करतायत, तर मी त्यांना प्रणाम करतो. आणि तिसरी प्रार्थना जी आहे, तिसरे वृंदावनचे प्रमुख विग्रह आहेत श्री श्री राधा गोपीनाथजी, तर त्यांच्यासाठी आहे. तर या ठिकाणी म्हणतात, श्रीमान रासरसारंभी वंशी वटतट स्थित कर्षण वेणू सोनर गोपी गोपीनाथ श्रेयस्तुन. रासलीला के दिव्य रस के मूल स्रोत श्री गोपीनाथ वंशी वट पर खड़े रहकर अपनी प्रसिद्ध वेणु वादन से गोपियों का ध्यान आकर्षित करते हैं. तर रासलीला संपन्न करणारे वंशी वटामध्ये उभे राहून वेणुवादन करणारे जे गोपींचे नाथ आहेत, त्या गोपींच्या नाथांना मी प्रणाम करतो. वे सब हमारा कल्याण करे, ते आमचं कल्याण करोत, या प्रकारे या ठिकाणी वर्णन केलं. तर काल शरद पौर्णिमा होती. तर शरद पौर्णिमा हा जो उत्सव आहे तो वृंदावनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्या दिवशी विशेषतः कार्तिक महिन्यातली रासलीला जी आहे तर ती भगवंतानी श्री वृंदावन धामामध्ये पहिल्या दिवशी संपन्न केली श्री चंद्राच्या प्रकाशामध्ये आणि पौर्णिमेच्या दिवशी. तर तो रासलीलेचा दिवस आहे. काल श्री श्री राधा वृंदावन चंद्र मंदिर जे आहे आपलं पुण्याचं, तर त्या ठिकाणी पण भगवंतांचं विशेष दर्शन काल भक्तांनी आयोजित केलं होतं. आज श्री श्री राधा दामोदर मंदिरमध्ये शरद पौर्णिमा साजरी केली जात आहे. पुढे एक प्रार्थना आहे. आराध्यो भगवान व्रजेश तनय तद्धाम वृंदावनम रम्या काचित उपासना व्रजवधुवर्गेण या कल्पिता. श्रीमद भागवतं प्रमाण अमलं प्रेम पुमार्तो महान. श्री चैतन्य महाप्रभुर्मतमिदं तत्रादरो न परः. नंद महाराज के पुत्र श्री भगवान श्री कृष्ण अपने दिव्य धाम श्री वृंदावन सहित आराधनीय है. वृंदावन की गोपियों ने जिस भाव में भगवान की उपासना की वह भाव सर्वाधिक मधुर है. जो व्रजसखी गोपी जे आहेत त्यांचा जो भाव आहे तो सर्वोत्कृष्ट भाव आहे. श्रीमद भागवतम अमल पुराण आहे व शुद्ध भगवत प्रेम प्राप्त करना प्रत्येक मनुष्य के जीवन का सर्वोत्तपरी लक्ष्य है. आणि आपल्या जीवनाचा हेतू काय आहे तर भगवंतांच्या प्रति प्रेम विकसित करणे. हम श्री चैतन्य महाप्रभु द्वारा अनुमोदित इन विषयों का सर्वोच्च आदर करते हैं. सो या प्रकारे बऱ्याच प्रार्थना आहेत. पुढे पण एक प्रार्थना आहे ती गिरिराज गोवर्धनला आहे. श्रीमद भागवतमच्या 10व्या स्कंदामधून काही प्रार्थना आहेत, पण आता त्याच्यावरती आपण जास्त चर्चा न करता आपण परिक्रमेकडे जात आहोत. तर परिक्रमेच्या सुरुवातीलाच एक सुंदर श्लोकाचं वर्णन या ठिकाणी महाराज करतात की या महिन्यामध्ये आपण काय केलं पाहिजे. हा जो कार्तिक महिना आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे. विशेषतः याचं वर्णन श्री चैतन्य चरितामृत या ग्रंथामध्ये केलेलं आहे. साधु संग नाम कीर्तन भागवत श्रवण मथुरा वास श्रीमूर्ती श्रद्धाय सेवन. या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. या 5 गोष्टींचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. व्यक्ती को चाहिए कि वो श्रद्धापूर्वक, बिना श्रद्धेचं नाही, श्रद्धेसहित साधूंचा संग केला पाहिजे. या महिन्याभरात विशेषतः काय केलं पाहिजे, आपलं ध्यान असलं पाहिजे, आपण वेळ खर्च केला पाहिजे, वेळ लावला पाहिजे साधू जणांचं संग घेण्यासाठी. लवमात्र साधू संग सर्वसिद्धी आहे. साधूचा लवमात्र साधू संग घेतला, लव एवढ्या काळासाठी जरी साधू संग घेतला, लव म्हणजे क्षणाचा 8वा भाग, तर लवमात्र साधू संग जरी आपल्याला मिळाला तरी आपल्या जीवनाचा परिपूर्ण उद्धार होऊ शकतो. आणि ह्या महिन्यात विशेषतः आपण साधू संग केला पाहिजे. आणि मग साधू संग नाम कीर्तन भागवत श्रवण. नाम कीर्तन, भगवंताच्या नावाचं अधिकाधिक कीर्तन केलं पाहिजे, जप केला पाहिजे. आणि सामूहिक रूपाने संकीर्तन, संकीर्तन म्हणजे एकत्र येऊन केलेलं भगवंताचं नामाचं गुणगान कीर्तन केलं पाहिजे. भागवत श्रवण, श्रीमद भागवतम हा ग्रंथ कानाने श्रवण केला पाहिजे. क्रिकेटची मॅच श्रवण करण्यापेक्षा किंवा
राजकारणात काय चाललंय त्याच्यावरती जास्त विचार करण्यापेक्षा, पॅलेस्टाईन आणि इस्रायलच्या युद्धामध्ये कोण जिंकला कोण हरला याच्यावरती जास्त विचारविनिमय करण्यापेक्षा, या महिन्यात तरी कमीत कमी काल सुंदर प्रभू रात्री सांगत होते की भगवंत प्रत्येक जागी थोडा थोडा चान्स देतात. ये नहीं कर सकते तो वो करो, वो नहीं कर सकते तो वो करो, हे नाही तर ते करा. तर कमीत कमी या महिन्यात तरी आपण या 5 गोष्टी करू शकतो. भागवत श्रवण आपण करू शकतो. मथुरावास, मथुरेमध्ये जाऊन वास केला पाहिजे. मथुरावास या शब्दाचा अर्थ शब्दशः घेतला तर मथुरेमध्ये जाऊन वास पण केला पाहिजे. किंवा मथुरा जसा धाम आहे असे भगवंतांचे जे विविध धाम आहेत तर ह्या धामामध्ये जाऊन आपण निवास केला पाहिजे. आणि भगवंताचे जे श्री विग्रह आहेत, मूर्ती आहेत, फोटो आहेत, त्यांची सेवा केली पाहिजे. तर आपल्या कोणाच्या घरी विग्रह असतील तर विग्रहांची सेवा केली पाहिजे. कोणाच्या घरी गौरनिताय असतील, कोणाच्या घरी राधाकृष्ण असतील, कोणाच्या घरी लड्डू गोपालजी असतील कदाचित, कोणाच्या घरी केवळ फोटो असेल, जे काही आहेत तर त्यांची आपण प्रेमाने सेवा केली पाहिजे. त्यांना भोग दाखवला पाहिजे, त्यांचा शृंगार केला पाहिजे. आणि हे भक्तीच्या 64 अंगांपैकी ही प्रमुख 5 अंग आहेत. भक्ती रसामृत या ग्रंथात भक्तीच्या 64 अंगांचं वर्णन केलं आहे. भक्ती 64 प्रकारे आपण करू शकतो किंवा 64 प्रकार आहेत, 64 माध्यमं आहेत भगवंतांची भक्तिमय सेवा करण्याची. त्यातले हे प्रमुख 5 आहेत. तर याच्यावरचा यामधला जो मथुरा वास आहे त्याच्यावरती आज आपण चर्चा करत आहोत की मथुरा मंडलामध्ये आपण कसा वास करावा. आणि महाराजांनी मगाशी मी वर्णन केल्याप्रमाणे जसा मथुरा वास भक्तांसोबत केलेला आहे तर त्याच्याबद्दल आपण इथे आज वर्णन करत आहोत. तर या ठिकाणी आपण जो चॅप्टर घेतलेला आहे चर्चेला तो या परिक्रमेचा 2रा दिवस आहे की ज्या दिवशी हे सगळे भक्तांचं दल, हा समूह श्री वृंदावनमधून निघून मथुरेला निघालेला आहे. तर मथुरा आणि वृंदावन जवळजवळ आहेत. भौतिक दृष्टिकोनातून जर मोजायचं गेलं किती, 40 किलोमीटर नाही, 20 किलोमीटर असेल. तर 20 किलोमीटरचं अंतर आहे मथुरा रेल्वे स्टेशनपासून. 9-10 किलोमीटर आहे. तर ठीक आहे, जे आहे ते आहे, वॉट एव्हर इट इज. तर तिथे जर आपण जाऊन मथुरा स्टेशनवरती आपण उतरलो की वृंदावनापर्यंत पोचायला 8-10 किलोमीटरचाच रस्ता आहे. परंतु हे भक्त प्रथमतः वृंदावनात गेलेले आहेत आणि वृंदावनाची परिक्रमा करताना मथुरामध्ये लागते, मथुरा मध्येच येते. आणि पहिला मुक्काम 2ऱ्या दिवसातला म्हणजे वृंदावनातून बाहेर पडल्या आज हे लोक सगळे मथुरेला जाणार आहेत. तर जसं आपण श्री हे जे भक्त आहेत ते ज्या ठिकाणी इस्कॉनचं मंदिर आहे त्याच्या समोर एक रस्ता आहे आणि त्या रस्त्याचं नाव आहे वृंदावनमध्ये भक्तिवेदांत मार्ग. आणि या भक्तिवेदांत मार्गामधून पुढे चालत आलात की एक लोकवस्ती आहे, एक सोसायटी आहे असं म्हणू शकतो. तिचं नाव आहे चैतन्य विहार. या चैतन्य विहारपासून डाव्या बाजूला हे सगळे भक्तमंडळी वळलेली आहेत. आणि आता वृंदावनकडून मथुरेला जाणाऱ्या रस्त्याला हे लोक लागलेत. आणि या रस्त्यावरून प्रवास करता करता पहिलं स्थान जे येतंय तर त्या स्थानाचं नाव आहे भातरोंड. थोडं गजब का नाव आहे भातरोंड. आपण पहिल्यांदा ऐकलं असेल बऱ्याचशा लोकांनी भातरोंड. ह्याच्यामध्ये भात आहे. तर काल बऱ्याच लोकांनी उपवास केला आहे. तर सगळेजण विचार करत असतील की कधी प्रवचन संपेल आणि कधी भात मिळेल. तर ह्या नावातच तिथे विशेष जो प्रसंग घडलेला आहे त्याचं वर्णन आहे. भातरोंडमध्ये तिथे भात पण आहे. भगवंतांनी तिथे एक विशेष लीला संपन्न केली आणि त्या लीलेमध्ये भात आहे. वृंदावन एक विशेष गाव आहे की तिथे प्रसंगानुसार गावांची नावं आहेत. तर ब्रह्माजी आणखीन भगवंतांची भेट ज्या ठिकाणी झाली तर त्या गावाचं नाव आहे चौमुहा. चौमुहा म्हणजे 4 मुवाला. तर ब्रह्माजींना 4 डोके आहेत, 4 तोंड आहेत म्हणून त्या गावाचं नाव आहे चौमुहा. तसं ह्या गावाचं नाव आहे भातरोंड. आणि हे भातरोंड जे आहे ते वृंदावनपासून जवळच एका छोट्याशा डोंगरावरती स्थित आहे. आणि तिथे जे विग्रह आहेत, वृंदावनमध्ये अजून एक विशेषता आहे
की वृंदावनमध्ये भगवंतांनी ज्या ज्या लीला संपन्न केल्या तर त्या त्या भावानुसार तिथल्या विग्रहांची पण नावं आहेत. तसं आपल्याकडे श्री राधा वृंदावन चंद्र आहेत. तसं वृंदावनमध्ये जवळजवळ 5000 मंदिरं आहेत आणि तिथे भगवंतांची राधाराणीसोबत असंख्य अशी नावं आहेत. जसं या ठिकाणी जे नाव आहे भातरोंडमध्ये जे भगवंतांचे विग्रह आहेत त्याचं नाव आहे श्री राधा भातरोंड बिहारी. श्री श्री राधा भातरोंड बिहारी. श्री श्री राधा भातरोंड बिहारी की. हां, त्याचं नाव भातरोंड बिहारी का झालं? आता बिहारी म्हणजे तुम्ही म्हणको बिहारमधून आले का काय? तर ह्या शब्दाचा अर्थ बिहारी म्हणजे बिहारमधून आलेला असं नाही आहे. तर उत्तर भारतामध्ये विहार या शब्दाला वचा ब म्हणतात. ते आपण म्हणतो विहार करणे. विहार करणं म्हणजे फिरायला जाणे, बरोबर आहे. तर ते लोक विहारला बिहार म्हणतात आणि विहार करणारा तो विहारी आणि तिथल्या प्रचलित भाषेत इट बिकम बिहारी. तर या प्रकारे तिथे हे विग्रह आहेत. तर या ठिकाणी एक विशेष लीला भगवंतांनी संपन्न केलेली आहे. थोडंसं वाचू आपण. ही नेमकी लीला या ठिकाणी काय संपन्न झाली. एक दिन प्रातः, एक दिवशी सकाळी सकाळी कृष्ण बलराम तथा उनके ग्वाल मित्रों को भूक लगी. हे लोक गायींना घेऊन चरायला निघाले होते. सकाळी सकाळी कृष्ण आणि त्यांचे गोप बालक मित्र जे आहेत ते लवकरच सकाळी सकाळी लवकरच्या वेळात गायींना चारायला घेऊन निघतात. कृष्ण गायींना चारायला घेऊन निघतात हा एक फेस्टिवल असतो. त्याचं तो फेस्टिवल या प्रकारे असतो की आपला जेव्हा फेस्टिवल असतो, एखादा उत्सव असतो, आपण खूप अगोदरपासून तयारी करतो. तो कृष्ण सकाळी गायीला घेऊन चारला जाणार हा पण तिथे एक मोठा उत्सव असतो आणि दररोजचा असतो. तिथे काही लोकांना इतकी उत्सुकता असते की ते रात्रभर झोपत नाहीत. विशेषतः भगवंतांसोबत जे गायी चारायला जाणारे गोप बालक आहेत त्यांना रात्रभर झोप लागत नाही. ते रात्री 1 वाजताच उठून बसतात. आता सकाळ झाली, आपल्याला निघायचं आहे, आपल्याला स्नान करायचं आहे, आपल्याला आंघोळ करून कपडे घालून लवकरात लवकर निघायचं आहे. आता कृष्ण बाहेर पडतील, आपल्याला सगळ्या गायी आणि वासरं गोळा करून निघायचे. तर त्यांचे आई आणि वडील म्हणतात अरे झोप, अजून थोडा वेळ आहे, अजून सकाळ व्हायला. तर त्यांना झोपच येत नाही आणि ते कसे बसे भोर होईपर्यंत कसे बसे अंथरुणावर इकडे तिकडे लोळत असतात आणि लवकरात लवकर फुटतात, स्नान वगैरे करतात आणि डायरेक्ट नंदबाबांच्या घरी जातात सगळे गोप बालक सकाळी सकाळी. तर कृष्ण तोपर्यंत फुटलेले असतात, कृष्ण आणि बलराम. तर कृष्ण आणि बलराम फुटून त्यांचे सगळ्याचे विधी आटपायचे अगोदरच हे सगळे गोप बालक पोचलेले असतात. अरे चला आपल्याला निघायचे, चला खूप घाई आहे. आणि मग त्या ठिकाणी यशोदा माता जी आहे तर ती पण तयारी करत असते की आता कृष्ण निघणार गायींना घेऊन. तर यशोदा माता भगवंतांचा शृंगार करते, त्यांना स्नान करवते आणि त्यांना चांगले कपडे परिधान करवते. बलरामजी चांगले कपडे घालतात. गोप बालकांचा वेश एकदम साधा असतो. ते टी शर्ट आणि जीन्स वगैरे नाही घालून येत, साधी त्यांची धोती असते आणि यशोदा मातेने अतिशय प्रेमाने केलेला त्यांचा शृंगार असतो. आणि तो शृंगार करताना ही जी गोप बालक आलेले असतात मुलं, ती पण मदत करतात की पटापट आटपलं पाहिजे, आपल्याला लवकरात लवकर निघायचं आहे. आणि वृंदावनवासीन सगळ्यांची इच्छा असते की कृष्णासोबत आपल्याला जास्तीत जास्त वेळ घालवता यावा. त्यामुळे त्यांची इच्छा असते का घरातून लवकर बाहेर पडावा, जेणेकरून आपल्यासोबत वनामध्ये गेल्यानंतर खूप वेळ आपल्यासोबत खेळत राहील आणि बराच वेळ आपल्यासोबत राहता येईल. सो असंच एक दिवशी सगळे गोप बालक लवकर आले आणि त्याने सगळ्या कृष्णाचा शृंगार झाला. कृष्ण बलराम निघाले. तर कृष्ण बलराम निघाल्यानं यशोदा माता लगेच त्यांना जाऊ देत नाही. ती असे कृष्ण दाराच्या बाहेर पडले की त्यांना थांबवते, म्हणते थांबा, मला तुला कधीतरी सांगायचंय. मग ती बलरामजींना बोलवते आणि म्हणते कृष्ण तू ऐक माझं नीट, की हे दाऊजी आहेत. बलरामजींना वृंदावनमध्ये दाऊजी म्हणतात, की दाऊजीला सोडून कुठे जाऊ नको. कृष्ण म्हणतो ठीक आहे. 2 पावलं चालतात. ती म्हणते हे थांब, परत तुला एक गोष्ट सांगायची राहून गेली, की कुठंही उंच झाडावरती चढू नको, कारण तू चढशील आणि तुला परत खाली उतरता येणार नाही. तर कृष्ण म्हणतात ठीक आहे. मग थोड्या वेळाने 2 पावलं चालतात, तोपर्यंत यशोदा म्हणते अरे थांब, तुला एक सांगायचं राहून गेलं. काय? की कुठल्याही गुफेत एकटाच जाऊ नकोस, आत गेलास तर तुला बाहेर येता येणार नाही, रस्ता चुकशील. कृष्ण म्हणतात ठीक आहे.
आणि परत 2 पावलं चालतात. तेवढ्यात यशोदा म्हणते, अरे थांब जरा, तुला एक सांगायचं राहून गेलं की कुठेतरी पाण्यामध्ये डोकावून बघू नकोस, पाण्यात खेळायला जाऊ नकोस, पाण्यात पडशील. तर शेवटी इतक्या वेळेला यशोदा माता त्यांना थांबवते की ते शेवटी म्हणतात, मैया मी आता जातो. मग शेवटी बलरामजींना सांगते की तू याची काळजी घे. आणि मग अशा प्रकारे ही सगळी सेना निघते. पुढे सगळ्या गायी असतात, पुढे वासरं असतात, मागे गायी असतात आणि त्याच्या मागे असंख्य गोप बालक अगदी हसत खेळत जातात. आणि हे बघायला सगळ्या गोपी खाली येतात की आता कृष्ण वनाकडे निघालेले आहेत. गोपींची इच्छा असते की कृष्ण आणि बलरामाने वनात जाऊ नये, त्याने घरीच राहावं. वनामध्ये गेले तर त्यांच्या पायाला काटे लागतील, त्यांना त्रास होईल, ऊन लागेल. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे वनात जाऊन संध्याकाळी परत येतात गोरज वेळेला, तोपर्यंत त्यांचा विरह आपल्याला सहन करावा लागेल. तर या प्रकारे त्यांचा भाव असतो. तर त्या त्यांना सोडायला येतात. मग वेशीपर्यंत येतात, कृष्ण पुढे निघून जातात. तर या प्रकारे एक दिवस सकाळी कृष्ण आणि बलराम निघाले. तर कधी कधी सगळ्या माता घरामधून सकाळचं जे भोजन आहे, नाश्ता, तर तो सकाळीच त्यांना खाऊ घालतात आणि पाठवतात. आणि दुपारचं भोजन मग कोणीतरी यशोदा मातेच्या घरातला एखादा सेवक घेऊन जिथे कृष्ण बलराम गेले आहेत तिथे घेऊन पोचवायला जातो. पोटली म्हणतात मराठीत त्याला, शिदोरी. पण एक दिवशी असं झालं की सकाळी ब्रेकफास्ट बनवला नाही. ते म्हणले ब्रेकफास्ट नंतर मिळेल, तुम्हाला ब्रेकफास्ट जागेवरती पोचवण्यात येईल. तर या प्रकारे सांगण्यात आलं. आणि हे सगळेजण पुढे गेले. साधारण थोडा वेळ झाला, गायी चरत चरत पुढे चालल्या होत्या. आणि भातरोंड या गावाच्या आसपास कृष्ण येऊन पोचले. बरं, तर कृष्ण राहतात कुठे? कृष्ण वृंदावनात राहत नाहीत. कृष्णांचं मुक्काम पोस्ट कुठे आहे? नंदग्राम. हे वृंदावनपासून बरंच लांब आहे, नाही म्हटलं तरी. तर नंदग्रामहून कृष्ण निघाले गायींना घेऊन आणि वृंदावनाच्या बाहेर जस्ट भातरोंड या ठिकाणी येऊन पोचलेले आहेत. आणि ब्रेकफास्टची पोटली जी असते शिदोरी, तर ती काही त्यांच्यासोबत नाही आहे. आणि विशेषतः त्यांचे जे ग्वालमित्र आहेत त्यांना आता भूक लागलेली आहे. पुनों ने अभी तक कलेवा नहीं किया था. सामान्यतः बालक घर में कलेवा करते और दोपहर का भोजन अपने साथ पोटली में बांधकर गाय चराने जाते. जनरली सकाळचा नाश्ता करून आणि दुपारचं सोबत घेऊन निघत असत. पण त्या दिवशी काही नव्हतं. परंतु इस दिन पुनों ने दोनों में से कुछ नहीं किया. और ऐसा इसलिए क्योंकि इस दिन कृष्ण घर से थोड़ा जल्दी निकल गए थे. कृष्ण सकाळी जरा लवकरच निघाले. उनके मन में अविवाहिता गोपियों के वस्त्र चुराने की इच्छा थी, जिन्होंने अभी अभी कात्यायनी देवी का व्रत पूरा किया था. तर आता नवरात्री झाल्या. तर नवरात्रीचा जो उत्सव आहे तो वृंदावनमध्ये कात्यायनी देवीची पूजा आराधना करण्यासाठी तिथल्या ज्या व्रजवासी गोपी आहेत तर ते कात्यायनी देवीची पूजा त्यावेळेला करतात. आणि ते नुकतंच त्यांनी हे व्रत पूर्ण केलं होतं. आणि सगळ्या गोपींनी विशेषतः इच्छा केली होती की कृष्ण आम्हाला पती म्हणून प्राप्त होत. आणि भगवंतांना ती इच्छा कळली होती, कारण ते सगळ्यांच्या हृदयात परमात्मा म्हणून निवास करतात. त्याने ठरवलं की येस, आपल्याला यांची इच्छा पूर्ण करायची. आणि याचा विचार करून कृष्ण जरा लवकरच निघाले. पूर्वीच्या काळी अशी व्यवस्था होती, तेव्हा असे टाईल्स लावलेले बाथरूम वगैरे नसत कोणाकडे. असं स्नान करायला कुठल्याही गावातले स्त्री आणि पुरुष कुठेतरी एखाद्या कुंडावरती जात. तर कुंडावरती वेगवेगळी व्यवस्था असे. तुम्ही आता पण वृंदावनात गेलात तर खूप ब्रजवासी वेगवेगळ्या कुंडावरती स्नान करताना सकाळच्या वेळेला तुम्हाला दिसतील. तर पुरुष मंडळींची स्नान करायची व्यवस्था एका बाजूला असे आणि महिला मंडळांची स्नान करायची व्यवस्था एका बाजूला असे. तर कृष्णांना माहीत होतं की त्यांना ही गोपींची इच्छा पूर्ण करायची, की त्यांची इच्छा होती की त्यांचा पती म्हणून स्वीकार करावा. म्हणून कृष्णाने त्या दिवशी ठरवलं की गोपींचे वस्त्र आपण पळवून न्यायचे. तर ही लीला संपन्न करण्यासाठी कृष्ण थोडे लवकर निघाले. आणि ही लीला ज्या ठिकाणी संपन्न झाली तो जो घाट आहे त्या घाटाचं नाव आहे चीर घाट. तर ही परिक्रमा आज आपण दुसऱ्या दिवसावरती आहोत. जेव्हा 22 दिवस ह्या परिक्रमेचे पूर्ण होतील तेव्हा परिक्रमा मार्गामध्ये हा चीरघाट हे स्थान येतं. त्यामुळे आपण चीरघाटची चर्चा काय आता या ठिकाणी करणार नाही. आता आपण पुढे वाचूया. कृष्ण के मित्रों के पास भी खाने के लिए कुछ नहीं था. सगळ्यांना भूक लागली होती पण कृष्णाच्या मित्राकडे खायला काहीच नव्हतं, क्योंकि वे श्री कृष्ण के साथ प्रातः चीरघाट के लिए निकल पड़े थे. परंतु पुण्य ने स्वयं से अधिक कृष्ण बलराम के भोजन की चिंता थी. तर यांचा प्रवास अशा प्रकारे झाला की पहिल्यांदा हे निघाले, चीरघाटावरती गेले,
तिथं त्याने त्यांचं कार्य संपन्न केलं आणि तिथून आता बाथरूमला आलेले आहेत आणि बाथरूमला येऊन त्यांना भूक लागलेली आहे. पण ह्या गोप बालकांना सगळ्या टेन्शन स्वतःच्या भुकेचं नव्हतं. त्यांना असं वाटलं की कृष्ण तर एवढा मोठा लांबचा प्रवास करून आले, नंद घरामधून निघाले, चिरघाटला आले, तिथून आता बाथरूमला आले, तिकडे भूक लागली असेल यांना. म्हणून त्यांनी ते कृष्णाकडे गेले आणि म्हणाले, कृष्ण आम्हाला भूक लागली आहे. कारण हा भक्तांचा भाव असतो. भक्त विचार करतो की भगवंताची सेवा कशी उत्तमरित्या करता येईल. म्हणून ते म्हणाले की मला भूक लागली आहे. जर गोप बालक म्हणाले की आम्हाला भूक लागले तर कृष्ण मग काहीतरी विचार करतील भोजनाची व्यवस्था करण्याची आणि त्या योगे कृष्ण भोजन करू शकतील. तो त्या ठिकाणी ज्या स्थानावरती ते पोहोचले त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे काही दूरच्या अंतरावरती जवळच काही कर्मकांडी ब्राह्मण लोक स्वर्ग प्राप्त करून घेण्यासाठी यज्ञ करत होते. तिथे काही ब्राह्मण होते, व्रजवासी ब्राह्मण, आणि त्यांना स्वर्गात जायचं होतं. तुम्हाला जायचं का कोणाला? स्वर्गप्राप्तीसाठी यज्ञ करावा लागेल. तर यज्ञ स्वर्गात जाण्यासाठी या ठिकाणी त्यांचे यज्ञामध्ये आहुती टाकण्याचं काम चालू होतं. आणि ह्या गोप बालकांना पत्ता लागला की पुढे काही ब्राह्मण लोक आहेत आणि ते यज्ञ करतायत. तर यज्ञ करणाऱ्या लोकांकडे ते यज्ञामध्ये बरीच काही आहुती टाकतात, म्हणजे त्यांच्याकडे खायच्या पण गोष्टी काहीतरी असणार हे त्यांना माहीत पडलं. आणि मग त्यांनी ठरवलं की या ब्राह्मण लोकांकडे जाऊन आपण काहीतरी खायला मागू. आणि आपण लहान लोक आहोत आणि मोठे आहेत, त्यामुळे आपल्याला आपण काहीतरी खायला मागितल्यावर हे आपल्याला लगेच खायला देतील. पण त्याने असा विचार केला की आपण जे खायला मागणार आहे ते कृष्णाचं नाव सांगून मागायचं नाही, बलरामजींचं नाव सांगून मागायचं. त्याचं कारण या प्रकारे आहे, कृष्ण नंद महाराज के पुत्र थे. कृष्ण जे होते नंद महाराजांचा मुलगा होते आणि बलराम जे आहेत तर ते वासुदेवांचे पुत्र होते. सो एका दृष्टिकोनातून बघायला गेलं तर कृष्ण झाले वैश्य आणि बलरामजी झाले क्षत्रिय. क्षत्रिय म्हणजे राजाचा मुलगा, तो राजाचं वजन जास्त असतं, त्यामुळे यांना लगेच भिक्षा मिळेल म्हणून ती मुलं सगळे गोप बालक जे होते ते कृष्ण एका ठिकाणी बसले, कृष्ण आणि बलराम, आणि ते त्या ब्राह्मणांकडे गेले आणि ते त्या ब्राह्मणांना म्हणाले, हे भूदेवो, हे जमिनीवरच्या देवतानो. तर स्वर्गामध्ये पण देवता निवास करतात, असं जमिनीवरती पण देवता निवास करतात. कोण? जे ब्राह्मण आहेत ते. पृथ्वीवरती जे ब्राह्मण विचरण करतात तर त्यांना भूदेव असं म्हणतात, जमिनीवर विचरण करणारे देवता. तर ते म्हणाले की हे भूदेव, हमारा निवेदन कृपया सुने. हम कृष्ण बलराम के आदेश से यहाँ आए हैं और आशा है कि आप पुण्य भली भांति जानते ही होंगे. आप सबका कल्याण हो. निकट ही कृष्ण बलराम गाय चरा रहे हैं और हम उनके साथ हैं. हम आपसे कुछ भोजन मांगते हैं. हा प्रसंग प्रभुपादांचं श्रीकृष्ण नावाचं एक पुस्तक आहे. तर या महिन्यात श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान हे पुस्तक विशेषतः वाचलं पाहिजे. त्याच्यामध्ये भगवान कृष्णांच्या जन्मांपासून तर त्यांच्या सर्व लीलांचं वर्णन ह्या पुस्तकांमध्ये केलेलं आहे. सुंदर एवढं मोठं पुस्तक आहे आणि हे पुस्तक म्हणजे श्रीमद भागवतमचा 10वा स्कंद आहे. 10वा स्कंद तर खूप मोठा आहे, परंतु प्रभुपादाने एकदम कंडेन्स फॉर्ममध्ये श्रीकृष्ण पुस्तक दिलेलं आहे. जर कोणाला जर हे पुस्तक हवं असेल तर इथे आदिनाथ प्रभू आहेत, तर तुम्ही त्यांचे संपर्क केलात तर प्रभू मला पुस्तक पण उपलब्ध करून देतील. तर ह्या पुस्तकातून हा प्रसंग महाराज या ठिकाणी सांगतायत. परंतु कर्मकांडी अनुष्ठान में पूरी तरह मग्न ब्राह्मणों ने उन बालकों के निवेदन पर कोई ध्यान नहीं दिया. तर बालकांचं निवेदन त्या कर्मकांडी ब्राह्मणांनी जे आपले यज्ञ करण्यात मग्न होते त्यांनी अजिबात लक्ष दिलं नाही. वे समझ नहीं पाए कि समस्त यज्ञों का लक्ष्य पूर्ण पुरुषोत्तम भगवान कृष्ण को संतुष्ट करना है. यज्ञ करत होते ते. यज्ञ कोणासाठी केला जातो? कुठलाही यज्ञ हा भगवान विष्णूंच्या संतुष्टीसाठी केला जातो, भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठीच केला जातो. आणि यज्ञ जे आहे तर यज्ञाचं ज्या ठिकाणी आहुती टाकली जाते, ज्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित केला जातो, तर शास्त्रामध्ये असं वर्णन आहे की ते भगवान विष्णूंचं मुख आहे. साक्षात विष्णूंचे स्त्रोत भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु हे कर्मकांडामध्ये इतके लागलेले आहेत आणि स्वर्गप्राप्तीची इच्छा ती इतकी तीव्र आहेत की ज्याच्यासाठी यज्ञ करतायत, जो तुम्हाला यज्ञाचं फळ देणार आहे तो तुमच्या समोर आहे, पण तुम्ही त्याला पाहू शकत नाही. तर इंद्रिय तृप्तीची इच्छा ही या प्रकारची असते. जर ती स्वर्गप्राप्तीची इच्छा असली तरीसुद्धा की भगवंत समोर जरी आले तर त्याची धुंदी इतकी चढलेली असते की साक्षात भगवंत समोर जरी आले
त्यांची सेवा जरी समोर आली तरी आपण तिला जाणू शकत नाही. तर सेम अवस्था ह्या ब्राह्मणांची झालेली आहे. मग सगळे मुलं नाराज झाले, बोले क्या ब्राह्मण लोक कुछ दिया नाही. सगळे परत आले. त्याने म्हणले आम्ही त्या ब्राह्मणांकडे गेलो, आम्ही त्यांना सांगितलं आम्ही लहान मुलं आहोत, कृपया आम्हाला काहीतरी द्या, पण त्यांनी आमच्याकडे मुळातच लक्ष दिलं नाही. तर कृष्ण आणि बलराम म्हणाले, कृष्ण म्हणाले तुम्हाला नाराज होण्याची काही आवश्यकता नाही, तुम्ही परत जावा. बोले अभी फिर से जाना पडेगा. पण म्हणे यावेळेला एक बदल करा, तुम्ही त्यांच्याकडे नका जाऊ, तुम्ही त्यांच्या ज्या पत्नी आहेत, ब्राह्मण पत्नी ज्या आहेत त्यांच्याकडे जावा आणि त्यांना सांगा फक्त कृष्ण बलराम आलेले आहेत आणि त्यांना भूक लागली, इतकं सांगा. तर म्हणे ठीक आहे. हे मुलं पुन्हा आता त्यांच्या घरी गेले. तिथे सब ब्राह्मण माताजी लोग इनके प्रभुजी उधर कुछ यज्ञ कर रहे थे. तर यज्ञामध्ये वेगवेगळ्या भोग सामुग्री तयार करत होते. हलवा, पुरी, चकली, पेढा तयार होत होतं तिकडे. तर हे गेले आणि म्हणाले की आम्ही वृंदावनवरून आलेलो आहोत, आम्ही सगळे गोप बालक आहोत आणि आमच्यासोबत कृष्ण बलराम पण आहेत, तर त्यांना भूक लागली आहे, माताजी तुम्ही काय देणार का. जसं त्या ब्राह्मण पत्नीने ऐकलं कृष्ण आणि बलराम आहेत, तर त्या एकदम भावविभोर झाल्या आणि त्यांच्या मनामध्ये कृष्ण आणि बलरामांना भेटण्याची तीव्र इच्छा मनामध्ये जागृत झाली. आणि त्यांनी हे ऐकलं की कृष्ण आणि बलरामांना भूक लागली आहे. तर यज्ञासाठी तयार केलेला जो काही प्रसाद होता, तर जी काय टोपली डबा काय सापडेल त्याच्यामुळे त्याने तो भरला आणि सरळ धावत निघाल्या. तर हे त्या ब्राह्मणाने बघितलं, अरे आमच्या यज्ञासाठी असलेली सामुग्री घेऊन ह्या निघाल्या. त्यांना राग आला. काही लोकांना त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांचं कुठं लक्ष होतं की हे आम्हाला थांबवत आहेत. तर आपल्या पतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून त्या येऊन पोचल्या. तर काही पत्नींना, काही ब्राह्मण पत्नींना ब्राह्मणांनी जोरात पकडून ठेवलं, त्या पोचू शकल्या नाहीत. तर त्यांनी तिथेच, असं काही ठिकाणी वर्णन आहे, तर त्या तिथेच मूर्छित होऊन पडल्या. काहींनी तर त्या ठिकाणीच देह सोडला आणि त्यांच्या आध्यात्मिक स्वरूपात त्या कृष्णापर्यंत पोचल्या आणि शेवटी ह्या स्त्रिया तिथे आल्या. तर आता प्रश्न असा पडतो की ह्या स्त्रियांना एवढी आसक्ती कशी काय होती कृष्णांप्रती. तर ह्या स्त्रिया होत्या मथुरेतल्या ब्राह्मण स्त्रिया. तर वृंदावनातल्या ज्या गोपी आहेत त्या दररोज मथुरेच्या बाजारामध्ये दही आणि दह्याचे पदार्थ आणि दुधाचे पदार्थ वितरण करण्यासाठी दररोज येत असत. आणि या ज्या मथुरेतल्या स्त्रिया आहेत त्यांना या गोपींचा संग प्राप्त होत असे आणि त्या दररोज त्यांना कृष्णांच्या लीला वर्णन करून सांगत असत. त्या लीला केवळ श्रवण केल्याने या यज्ञ पत्नी ज्या आहेत किंवा या ब्राह्मण पत्नी ज्या आहेत त्यांच्या मनामध्ये कृष्णाला पाहण्याची तीव्र इच्छा, लालसा जागृत झाली. तर श्रवण ही अशी प्रक्रिया आहे की जी भगवंतांना प्राप्त करण्याची लालसा आपल्यामध्ये विकसित करते. म्हणून अधिकाधिक श्रवण केलं पाहिजे. दोनच पर्याय असतात, एक तर आपण कृष्णाबद्दल श्रवण करू शकतो, नाहीतर मायेबद्दल श्रवण करू शकतो. आता आजकाल क्रिकेटची मॅच चालू आहे. तुम्ही काही लोकांना बघतो फार असं मोबाईल समोर पकडून बसलेले असतात, चौका छक्का एकटेच बडबडत असतात मोठमोठ्याने. तर दोनच आपल्यासमोर दोनच पर्याय आहेत, एक तर कृष्ण नाहीतर मग माया. तर या ठिकाणी ह्या ज्या यज्ञपत्नी आहेत किंवा ज्या ब्राह्मण पत्नी आहेत त्यांनी फक्त श्रवण केलं होतं आणि त्या तीव्र लालसेतून त्या तिकडे गेल्या. आणि त्या गेल्यानंतर मग त्यांनी प्रेमाने भगवंतांना, त्याच्यामध्ये भात होता विशेषतः, तो भात वाढला, सगळे गोप बालक गोल बसले, त्यांची सेवा केली आणि भगवंतांनी भोजन ग्रहण केलं आणि मग भगवंत पुढे निघाले. तर त्या ब्राह्मण पत्नी म्हणाल्या की आता तुमचं दर्शन झालं आहे, आम्हाला तुमचा संग मिळाला आहे, तर आम्हाला काय परत जाण्याची इच्छा नाही. परंतु भगवंतांनी त्यांना सांगितलं की तुम्ही ग्रहस्थ भक्त आहात, तुम्हाला तुमच्या सेवेत परत गेले पाहिजे. मग त्या परत आल्या आणि थोड्या वेळानं त्या जे ब्राह्मण होते तर त्यांची ट्यूबलाईट लागली. ट्यूबलाईट सावकाश लागते. आजकाल LED बल्ब आहे, बटन दाबला की लगेच लागतो. तर ह्या ब्राह्मणांची ट्यूबलाईट लागली. हळू पूर्वी ट्यूबलाईट अशी हळूहळू लागायची, 2-4 वेळा अशी हलायची, स्टेजवरती लाईट हलतो तसा, आणि मग लागायची. त्यांना सगळं झाल्यावरती लक्षामध्ये आलं, अरे हे तर कृष्ण होते ज्यांच्यासाठी आम्ही यज्ञ करत होतो. आणि मग ते बिचारे धावत आले, तोपर्यंत कृष्ण निघून गेले होते. तर या प्रकारे ही लीला या भातरोंड गावामध्ये संपन्न झाली. स्वतः हे परिक्रमा दल जे आहे तर हे या
भातरुंड या ठिकाणी येऊन पोचलं. आणि भातरुंडमधून मग मथुरेकडे जाताना दुसरी एक जागा लागते. मग हे परिक्रमाबद्दल पुढे निघालेलं आहे. पुन्हा हे सगळं चालतायत आणि चालता चालता अक्रूर घाट हे पुढचं ठिकाण आहे. आणि थोड्या वेळात हे सगळं परिक्रमाबद्दल अक्रूर घाट या ठिकाणी येऊन पोचलेलं आहे. आता अक्रूर हे एक श्रीमद भागवतममध्ये एक आणि श्रीमद भागवतमच्या 10व्या स्कंदातलं एक विशेष व्यक्तिमत्व आहे. जर श्रीमद भागवतमध्ये पितामह भीष्म एक विशेष व्यक्तिमत्व आहे, तसंच हे अक्रूरजी पण एक विशेष व्यक्तिमत्व आहे. यांचं भगवंतांवरती अत्यंत प्रेम आहे, खास प्रेम आहे यांचं. पण यांची अवस्था बरोबर भीष्मदेवांसारखी आहे. भीष्मदेव सेवा कोणाची करत होते? कौरवांची, विशेषतः दुर्योधनाची. तसे अक्रूर जे आहेत हे कंसाचे सेवक होते. कंसाच्या राजदरबारात कामाला होते, जॉबला होते. आणि त्याचे प्रतिनिधी म्हणून ते एकदा वृंदावनात आले होते. तर कंसाला माहीत होतं की देवकीच्या 8व्या पुत्राकडून आपला वध होणार आहे. आणि भगवंतांनी ज्या बाल्य लीला केल्या, पूतना, नंतर अघासूर, तृणाव, त्या राक्षसांचा वध केला, तर तेव्हा कंसाला पक्का कळलं की हाच आहे तो देवकीचा 8वा पुत्र ज्याच्याकडून माझा वध होणार आहे. आता ह्याला काही करून मारता येत नाही आहे. मी इथून बऱ्याच लोकांना पाठवलं ड्युटीवरती. पूतना गेली, मग तृणावत गेला, असं बरेच राक्षस गेले. पण ड्युटीवरती सगळ्यांना गेलेल्यांना ह्यानं वरती पोचवून टाकलं. आता एक उपाय करू, इकडून कोणी पाठवण्यापेक्षा त्यालाच इकडे बोलू. कृष्णाला आपण मथुरेत बोलवून त्याचा वध करू, हा विचार कंसाने केला. मग आता ह्याला बोलवणार कसं? मग त्याला बोलवण्यासाठी त्यांनी योजना केली. त्याला माहीत होतं की हा जो अक्रूर आहे ना, हा ॲक्च्युली कृष्णाचा भक्त आहे आणि त्यांचा जवळचा नातेवाईक पण आहे. आणि नंद महाराज आणि यशोदा आणि सगळ्या ब्रजवासी लोकांमध्ये हा जो अक्रूर आहे याला खूप मोठा सन्मान आहे. याचं नावच आहे अक्रूर, म्हणजे जो क्रूर नाही तो. हा सगळ्यात जेंटल आहे. ह्याने जर जाऊन सांगितलं तर कृष्ण आणि बलराम इकडे येतील. मग कंसाने याला बोलून घेतलं आणि कंसाने तिकडे मथुरेमध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं. मोठा मंडप टाकला, स्टेज टाकला, वेगवेगळ्या लोकांना प्राचारण केलं आणि आपल्या सगळ्या मांडलिक राजांना पण बोलवायचं ठरवलं. आणि तर नंद महाराज जे आहेत ते व्रजराज आहेत, वृंदावनाचे राजे आहेत, गोप समुदायाचे राजे आहेत. म्हणून त्यांना निमंत्रण देण्यासाठी ह्या अक्रूरांना पाठवायचं ठरवलं. आणि एक विशेष जबाबदारी दिली की कृष्ण आणि बलराम हे दोन्ही माझे भाचे आहेत, मामा भांजे, आणि मी त्यांचा मामा आहे. आणि मी त्यांना आतापर्यंत कधी भेटलो नाही आणि मला माझ्या भाच्याला भेटण्याची खूप खूप इच्छा आहे. तर माझ्या भाच्याला जाऊन विशेष रूपाने तुम्ही घेऊन या. मग अक्रूरजी निघाले मथुरेतून वृंदावनला येण्याला. श्रीमद भागवतचा 10वा स्कंद जर आपण खोललात तर त्याच्यामध्ये अक्रूरजींचा मथुरा ते वृंदावन प्रवास हा खूप मोठा चॅप्टर आहे. आणि सुंदर वर्णन आहे की अक्रूरजींचा कसा भाव होता वृंदावनकडे येताना. तर अक्रूरजी फक्त 10 किलोमीटरचं अंतर कापायचं होतं त्यांना. 10 किलोमीटरचं अंतर सहज कापते, ते पण रथाने, चालत जायचं नव्हतं. तर आपल्या इथे दिंडीला पण भक्त जातात, तर 10 किलोमीटरचं अंतर कापायला सकाळी साधारण 7-8 वाजता चालायला जर आपण सुरुवात केली तर 12-1 वाजेपर्यंत 10 किलोमीटरचं अंतर सहज कापून टाकतात. आपले वारकरी लोक पण सहज कापून टाकतात. पण जेव्हा हे निघाले, कोण? अक्रूरजी रथामध्ये बसून निघाले. तर रथामध्ये बसून निघाल्यावरती त्यांना तिथे वृंदावनात पोचायला संध्याकाळचे 7 वाजले. गोरज वेळेच्या वेळेला त्या ठिकाणी अक्रूरजी जाऊन पोचले. मग काय त्यांची गाडी खराब झाली होती, काय प्रॉब्लेम होता त्यांना. तर ते एवढं तीव्र स्मरण करत निघाले होते की त्यांना प्रत्येक पावलागणित भगवंताचं स्मरण होत होतं. आणि त्या भगवंतांच्या लीलांमध्ये ते इतके मग्न होऊन जात होते की ते विसरून जात होते की मला पुढे चालायचे. आणि पडत धडपडत कसे बसे ते पोचले. तर एका ठिकाणी भागवतमध्ये असं वर्णन आहे, जेव्हा वृंदावनच्या सीमेवरती येऊन पोचले तर रथामधून ते खाली आले. तर वृंदावन विशेष धाम आहे की वृंदावनामध्ये जेव्हा कृष्ण चालतात तर तेव्हा त्यांच्या पायाचे ठसे फुटतात जिकडे तिकडे.
आणि वृंदावनाची जी माती आहे किंवा जी भूमी आहे तिची एक विशेषता आहे की भगवंतांचे जेवढे ठसे फुटतात तर ते कृष्णांचे ठसे कधीच तिथे पुसले जात नाहीत, तसेच बनून राहतात. तर वृंदावनामध्ये जेव्हा अक्रूरजी संध्याकाळच्या वेळेत पोचतात, वृंदावनाच्या सीमेवरती पोचतात, सर्वप्रथम भगवंतांच्या चरणक्रमाचं दर्शन करतात. ठशाचं भगवंताला अजून पाहिलेलं नाही आहे आणि त्यांनी पण आतापर्यंत भगवंताला पाहिलेलं नसतंय, पहिल्यांदा पाहणार असतात. तेव्हा जेव्हा ते ठसे पाहतात तर रथामधून उतरतात. ते रथामधून उतरल्यानंतर त्या भगवंतांच्या ठस्याला ते प्रणाम करतात आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पात होऊ लागतो. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंची धारा वाहू लागते आणि भगवंताच्या एवढ्या तीव्र स्मरणामध्ये ते इतके मग्न होऊन जातात की एक पाऊली पुढे टाकू शकत नाहीत. आणि वृंदावनात जिकडे जाल तिकडे भगवंताच्या पायाचे ठसेच आहेत. आणि जसं ते पुढे चालू लागतात तसं ते गडबडत लोळत कसे बसे नंदग्राममध्ये नंद महाराजांच्या भवनापर्यंत पोचतात. आणि म्हणून त्यांना असा पोचण्यासाठी इतका वेळ लागतो. तर या प्रकारचं हृदय आहे अक्रूरजींचं. पण अक्रूरजींना काम काय दिलंय? कृष्ण आणि बलरामला घेऊन यायचंय. तर कृष्ण आणि बलरामला घेऊन आल्यानंतर हा जो कंस आहे तो कृष्ण आणि बलराम सोबत काय करणार आहे हे अक्रूरजींना माहिती आहे. तिकडे बऱ्याच योजना बनवून ठेवल्या आहेत. कुवलपीड नावाचा एक हत्ती आहे, हा भयंकर हत्ती होता जो जरासंधासोबत युद्ध करून कंसाने जिंकला होता. आणि जरासंधाने त्याला भेट म्हणून दिला होता. जरासंध हा कंसाचा सासरा होता. जरासंधाच्या 2 मुली कंसाला दिलेल्या होत्या. तर सासऱ्याने दिलेली भेट होती कुवलपीड नावाचा हत्ती, एकदम भयंकर हत्ती. तो मदमस्त हत्ती दरवाजामध्ये उभा करून ठेवला होता कृष्णाला मारण्यासाठी. त्यातून जर कृष्ण मेलेच नाही किंवा कृष्णाला मारता आलं नाही तर मल्लयुद्धाची व्यवस्था करून ठेवली होती. 5 मल्ल होते, चाणूर, मुष्टिक आणि बरीच नाव आहेत बाकीच्यांची. त्यांच्याद्वारे मारायची योजना होती. आणि ही सगळी योजना राजकारणाचा भाग असल्यामुळे, राजकीय व्यक्ती असल्यामुळे अक्रूरजींना व्यवस्थित माहीत होती. परंतु त्यांचा भाव कसा आहे? वृंदावनात जाताना एकदम भक्ताचा भाव आहे. परंतु जी त्यांना सेवा दिलेली आहे ती अत्यंत अवघड सेवा आहे की त्यांच्या प्रिय व्यक्तीला घेऊन यायचं आहे मारण्यासाठी. आणि मग अशा प्रकारे त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेत अक्रूरजी पोचतात. आणि अक्रूरजी तिथे पोचल्यानंतर संध्याकाळी त्यांचं स्वागत केलं जातं, कारण पाहुणे मंडळी आलेले आहेत आणि राज्याचा प्रतिनिधी आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी तिथे ती खबर सांगते की अरे हा अक्रूरजी आलेले आहेत वृंदावनमध्ये कृष्णाने बलरामला घेऊन जाण्यासाठी. तर कोणताही व्रजवासी कृष्णांना वृंदावनातून बाहेर पाठवायला बिलकुल तयार नसतो. विशेषतः ज्या गोपी आहेत त्या तर अजिबात तयार नसतात. यशोदा माता अजिबात तयार नसते. मग आता कंसाची आज्ञा आहे, राजाची आज्ञा आहे, राजाने बोलवलंय. मग लगेचच नंद महाराज आणि सगळे गोप दही दूध आणि बरंच काही साज सामुग्री कंसाला भेट देण्यासाठी आपल्या बैलगाड्यांमध्ये भरतात आणि यायला निघतात. तर यशोदा मातेची खूप विवल अवस्था झाली असते की पहिल्यांदाच कृष्ण तिला सोडून कुठेतरी बाहेर चाललेला आहे. तर तो एक विस्तृत प्रसंग आहे. त्या प्रसंगाचं वर्णन करायला कमीत कमी 1 तास लागेल. त्यातल्या फक्त शेवटच्या प्रसंगात जाऊ आपण. तर ह्या गोपी अशा म्हणतात की हा जो अक्रूर आहे हा नावाला फक्त अक्रूर आहे, खरं तर हा सगळ्यात क्रूर व्यक्ती आहे. कारण हा कृष्णाला आमच्यापासून तर दूर घेऊन जाणार आहे आणि जो व्यक्ती आम्हाला कृष्णापासून दूर घेऊन जाईल तो सगळ्यात क्रूर आहे. भक्तांच्या वाटेला पण अशी सेवा येते कधी कधी. आता अक्रूरजी पण भक्त आहेत, वृंदावनातल्या गोपी पण भक्त आहेत आणि एक भक्त दुसऱ्या भक्ताला म्हणत आहेत की हा नावालाच फक्त अक्रूर आहे पण हा 1 नंबरचा क्रूर आहे. खरं तर ह्याला इथून हाकलून दिलं पाहिजे, आपण कृष्णांना जाऊच दिलं नाही पाहिजे. तर काही गोपी जे आहेत तर त्या रस्त्याच्या मध्ये येऊन झोपतात. रथावरती कृष्ण आणि बलराम बसलेले आहेत आणि निघालेत. तर ते म्हणतात की जर कृष्ण आणि बलरामांना अक्रूरजींना जर मथुरेला घेऊन जायचं असेल तर त्यांच्या रथाची चाकही आमच्या शरीराच्या वरनच गेली पाहिजेत. तशा काही गोपी झोपतात रस्त्याच्या मध्ये. तो सुंदर प्रसंग श्रीमद भागवतम आणि कृष्ण पुस्तकमध्ये प्रभुपादांनी सुंदर त्याने वर्णन करून ठेवलेलं आहे. पण कसे बसे त्यांना अक्रूरजी घेऊन माघारी प्रवासाला निघतात. आणि माघारी प्रवासाला
निघाल्यानंतर ह्या अक्रूर घाटावरती माघारी येण्याच्या प्रवासात पहिल्यांदा थांबतात. तो हा अक्रूर घाट आहे. आता आपण जरा वाचूया, इथं वर्णन केलेलं आहे. कुश्ती स्पर्धा के लिए कृष्ण बलराम को मथुरा ले जाने समय अक्रूर जी ने स्नान के लिए इस स्थान पर अपना रथ रोका. या अक्रूर घाटावरती स्नान करण्यासाठी दुपारच्या वेळेत सकाळी निघाले, काल रात्री आले, सकाळी कृष्ण बलरामला घेऊन निघाले, वेळ झाली आहे दुपारची संध्या आणि स्नान करण्यासाठी अक्रूर घाटावरती कृष्ण आणि बलराम सहित रथ घेऊन अक्रूरजी थांबले. रथात फक्त 3च व्यक्ती आहेत. एक म्हणजे अक्रूरजी, दुसरे कृष्ण आणि बलराम. तर 3 व्यक्तींनी तिथे रथ त्यांनी आणून थांबवलेला आहे. पहिले कृष्ण बलराम ने स्नान किया और रथ पर लौट आए. तर प्रथमतः अक्रूरजीने सांगितलं की तुम्ही दोघं जण स्नान करून या, मी थांबतो रथावर. तर कृष्ण बलराम गेले, त्यांनी स्नान केलं आणि रथावरती आले आणि रथावरती येऊन बसले. ते रथावरती येऊन बसतायत हे अक्रूरजींनी बघितलं आपल्या डोळ्यांनी. आणि मग अक्रूरजी रथावरून उतरले आणि मग ते स्नान करायला गेले. जब अक्रूर जी आए और कमर तक जल में खड़े होकर गायत्री मंत्र का जप करने लगे. तर ब्राह्मण लोक असतात, ज्यांचं ब्राह्मण दीक्षा असतात, ते गायत्री मंत्राचा जप करतात. तर ते पाण्यामध्ये बसून गायत्री मंत्राचा जप करू लागले. तभी उन्होंने कृष्ण बलराम को जल में देखकर उन्हें आश्चर्य हुआ. त्याने पाण्यामध्ये कृष्ण आणि बलरामांना बघितलं, पण त्याच्या समोरच मगाशी ते रथावरती येऊन बसले होते. पण आता अक्रूरजी दर्शन करतायत कृष्ण आणि बलरामचं. कुठे? स्नान करताना पाण्यामध्ये. परंतु उन्हें विश्वास था कि उन्होंने दोनों को रथ पर लौटते हुए देखा था. रथावरती परत छाताना दोघांनी बघितलं होतं. व विचार करने लगे ये दोनों यमुना में कैसे आ गए. जल से बाहर आने पर उन्होंने देखा कि कृष्ण बलराम रथ पर बैठे हैं, उनके लौटने की प्रतीक्षा कर रहे हैं. म्हणून ते परत बाहेर आले आणि रथाकडे बघितलं तर रथावरती दोघं जण बसलेत यांची वाट बघत. त्यांचा गोंधळ झाला. मग पाण्यामध्ये कोण होते, मग इकडे कोण होते, तर असा त्यांचा गोंधळ झाला आणि अक्रूरजी भ्रमित झाले. ते पुन्हा नदीवरती गेले. त्यांनी पुन्हा कृष्ण आणि बलराम नदीमध्ये बघितलं. परंतु इस प्रकार अक्रूर जी को उनके विस्तार अंश भगवान विष्णु एवं शेषनाग के भी दर्शन मिले. शेषनागांचं पण त्यांनी दर्शन केलं. चतुर्भुज भगवान विष्णू के लालिमायुक्त ओके. आणि मग अक्रूरजीने प्रार्थना केली, त्यांना काही प्रार्थना अर्पण केल्या. त्या ह्या अक्रूरजींच्या काय प्रार्थना आहेत त्याचं वर्णन पण कृष्ण पुस्तकमध्ये आणि भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये प्रभुपादांनी केलेलं आहे. तर ॲक्च्युअल प्रसंग या प्रकारे झाला की ॲक्च्युअल घटना अशी असते की कृष्ण जे आहेत ते वृंदावनमधून कधीच बाहेर जात नाहीत. वृंदावनमधून कृष्ण कधीच बाहेर जात नाहीत. या ठिकाणी जेव्हा कृष्ण स्नानाला गेले, यमुनेमध्ये जेव्हा स्नानाला गेले, पूर्वी चुकलं तर सांगा, यमुनेमध्ये जेव्हा स्नानाला गेले तर स्नान करत असताना वृंदावनचे बलराम आणि कृष्ण स्नान करायला गेले. पण आता नियम असा आहे की वृंदावनचे कृष्ण आणि बलरामला घेऊन जायचं आहे कुठे? मथुरेला. पण कृष्ण आणि बलराम वृंदावन सोडून कुठेच जात नाहीत. मग कृष्णामध्ये वसुदेव कृष्णाचा पण एक अंश आहे. एक आहेत वृंदावनचे कृष्ण आणि दुसरे आहेत मथुरेचे कृष्ण किंवा द्वारकेचे कृष्ण. एक कृष्ण आहेत, त्यांचा भाव आहे वृंदावनचा भाव आहे, आणि दुसरे जे कृष्ण आहेत त्यांचा ऐश्वर्य भाव आहे. दुसरे जे बलराम जे आहेत त्यांचा ऐश्वर्य भाव आहे. तर जे त्या पाण्यातून परत रथावरती येऊन मथुरेला जायला बसले तर ते वृंदावन कृष्ण नव्हते. तो कृष्णाने केलेला स्वतःचा दुसरा विस्तार होता की जो रथावरती येऊन बसला. आणि मग अक्रूरजींसोबत ते कृष्ण आणि बलराम मथुरेला निघून गेले. वास्तविकरित्या कृष्ण आणि बलराम वृंदावन सोडून एक पाऊल पण कधीच बाहेर जात नाहीत. तर ते कृष्ण आणि बलराम यमुनेच्या जलातच म्हणजे वृंदावनमध्येच राहिले. तर या प्रकारे काही जे काही आपले आचार्य आहेत तर त्यांच्या ठिकाणमध्ये या प्रकारचं वर्णन केलेलं आहे. तर या ठिकाणी भगवंतांच्या ह्या विशेष दर्शनाचा लाभ अक्रूरजींना मिळाला ह्या घाटावरती. म्हणून ह्या घाटाचं नाव आहे अक्रूर घाट. सो या प्रकारे परिक्रमेचा दुसरा दिवस संपलेला आहे. रोज अजून किती वेळ आहे आपल्याकडं? 9:30 पर्यंत. हां, ठीक आहे. आणि
रात्री दुसऱ्या दिवशी आता सगळे भक्त परिक्रमाच्या जागी थांबलेले आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन थांबले. मग मागून ट्रॅक्टर आला. ट्रॅक्टरमध्ये सगळ्यांचं लगेज आहे, सगळ्यांचं सामान ठेवलेलं आहे. ट्रॅक्टर खाली झाला, प्रसाद आला, प्रसादाची व्यवस्था झालेली आहे. सगळ्या भक्तांनी प्रसाद घेतलेला आहे. आणि मग भक्तांनी सगळ्यांनी संध्याकाळी मिळून भगवंतांना दीपदान अर्पण केलेलं आहे. तर महाराज या ठिकाणी वर्णन करतात की सगळ्या भक्तांनी मिळून कशाप्रकारे दीपदान भगवंतांना केलं आणि भगवान दामोदरांचं स्मरण केलेलं आहे. आता परिक्रमेचा 3रा दिवस सुरू झालेला आहे. आता अक्रूर घाट ही जी जागा आहे तर ती मथुरा आणि वृंदावन याच्यामधली सीमा आहे, बॉर्डर आहे. तर अक्रूर घाटाच्या पलीकडे मथुरा आहे. तर आज 3ऱ्या दिवसाच्या सकाळी आता मथुरेमध्ये प्रवेश केलेला आहे. आपल्या परिक्रमा पार्टीने कुठं प्रवेश केलेला आहे? मथुरेमध्ये. आता आपण मथुरेमध्ये पोचलो आहोत. तर मथुरेमध्ये गेल्यानंतर पहिलं स्थान जे आहे तर त्याचं नाव आहे विश्राम घाट आहे. थोडा विश्राम घाट पुढे आहे, पण विश्राम घाटाच्या अगोदर एक स्थान इथं मथुरेमध्ये प्रवेश केल्या त्या स्थानाचं नाव आहे गोकर्ण तीर्थ. काय नाव आहे? सगळे जागे आहे ना? काय नाव आहे? हाँ, तो या गोकर्ण तीर्थाबद्दल आपण थोडंसं वाचूया. पुराणों में कहा गया है विश्वनाथ मतलब महादेव भगवान शिव जी का यह स्थान गोकर्ण तीर्थ कहलाता है. वृंदावन आणि भगवान शंकर, भगवान शिवजी आणि महादेव यांचा खूप जवळचा संबंध आहे. संपूर्ण ब्रजमंडलाची आणि संपूर्ण वृंदावनाची रक्षा करण्याची पूर्णपणे जबाबदारी शिवजींची आहे, शिवजींनी घेतलेली आहे. शिवजी काही ठिकाणी गोपी बनून निवास करतात. तर त्यांचं नाव आहे गोपीश्वर महादेव. मथुरेमध्ये पण त्या ठिकाणी दिक्पाल, सगळ्या दिशांचं रक्षण करणारे म्हणून भूतेश्वर महादेव म्हणून निवास करतात. आणि त्यांचा एक विस्तार जो आहे तो या ठिकाणी गोकर्णेश्वर महादेव म्हणून आहे. तर ते हे स्थान आहे. इस मंदिर में गोकर्ण ऋषि की मूर्ति है. भागवतम महात्म्यामध्ये गोकर्ण ऋषींचं वर्णन घेतं. तर ते हे गोकर्ण ऋषींचे स्थान आहे. भगवान शिव चारों दिशाओं में विराजमान रहकर मथुरा की रक्षा करते. तर मथुरा ज्या ठिकाणी आहे तर मथुरा धामाची रक्षण हे 4 दिशांमध्ये 4 शिवलिंगाच्या स्वरूपात राहून भगवान शिवजी करतात और इसलिए वो दिक्पाल कहलाते हैं. गोकर्णेश्वर महादेव के रूप में वे उत्तरी मथुरा की रक्षा करते. उत्तर मथुरा जी आहे तर गोकर्णेश्वर महादेव या स्वरूपात भगवान शिवजी मथुराच्या उत्तरी हिस्साचं रक्षण करतात. और इसी प्रकार रंगेश्वर महादेव दक्षिण में, तिथे मथुरेमध्ये रंगेश्वर महादेव पण आहेत. तर रंगेश्वर महादेवांची पूजा हा कंस करत असे. कंस जो आहे तो शिवजींचा भक्त होता. शिवजी कृष्णाचे भक्त होते म्हणून ते त्यांच्या धामाचे रक्षण करतायत. पण ह्या कंसाची मती इतकी भ्रष्ट होती की त्याला हेच कळलं नाही की आपले आराध्य कोणावर प्रेम करतात. तर हे राक्षस लोकांची मती अशी पलटी असते. त्यांना सरळ गोष्ट सरळ सांगितली कळत नाही, त्यांना सरळ गोष्ट बरोबर उलटी कळते. ते सरळ गोष्टीला उलटी रीतीने समजतात. तर त्या ठिकाणी रंगेश्वर महादेव आहेत दक्षिण मथुरेमध्ये, ज्याची कंस पूजा करे. तिसरे आहेत भूतेश्वर महादेव. भूतेश्वर महादेव म्हणजे सगळ्या भूतांची काळजी घेतात. तर हे भूतेश्वर महादेव आहेत. ते पश्चिमेमध्ये या मथुरेचं रक्षण करतात. आणि चौथे आहेत पिंपलेश्वर महादेव, की ते पूर्व बाजूचे रक्षण करतात. तर या प्रकारे हे 4 महादेव जे आहेत ते मथुरा मंडलाची रक्षण करतात. तिथून तुम्ही पुढे आलात, थोडंसं गेलात, ही परिक्रमा चालत चालत पुढे गेली तर त्या ठिकाणी एक जागा आहे. त्या जागेचं नाव आहे चक्रतीर्थ. काय नाव आहे? चक्रतीर्थ. तर ह्याची एक विशेष कथा श्रीमद भागवतममध्ये आहे, म्हणून श्रीमद भागवतम वाचलं पाहिजे. चक्रतीर्थ म्हणजे भगवंतांचं एक आयुध आहे, सुदर्शन चक्र. हे तिथे नित्य रूपाने निवास करतं. आता प्रश्न आहे की हे भगवंतांचं चक्र इथे निवास कशाला करतं मथुरेमध्ये? तर त्याच्यामागे एक विशेष लीला श्रीमद भागवतम या ग्रंथामध्ये वर्णन केलेली आहे की पृथ्वीचे एक चक्रवर्ती सम्राट होऊन गेले ज्यांचं नाव आहे महाराज अमरीश.
तर अमरीश महाराज पृथ्वीचे चक्रवर्ती सम्राट होते आणि परमपरायण असे भगवत भक्त होते. आणि हे असे राजा होते की ते आपल्या सगळ्या शरीराच्या अवयवांनी सगळ्या प्रकारची नवविध भक्ती करत असत. हाताने झाडू मारत असत, पायाने मंदिरात जात असत आणि त्यांचा जास्तीत जास्त वेळ भगवंतांच्या सेवेमध्ये जात असे. तर राजा याच्यासारखा असला पाहिजे, राजा अमरीश महाराजांसारखा असला पाहिजे की त्यांचा जास्त वेळ ते भगवंताच्या सेवेत लावत आणि परिणामतः भगवंतच त्यांच्या राज्याची काळजी घेत आणि ते चक्रवर्ती सम्राट होते, म्हणजे अख्ख्या पृथ्वीचे सम्राट होते आणि उत्तम भक्त होते. तर एका दिवशी त्यांनी उपवासाचं एक व्रत केलं, मला वाटतं एकादशी व्रत केलं. तर एकादशीचं व्रत वेळेत तोडायचं असतं, त्याचा पाळणा समय असतो. पाळणा समयात एकादशी व्रत तोडलं तर एकादशीचा लाभ मिळतो. तर यांना एकादशी करून काय लाभ प्राप्त करून घ्यायचा होता की त्यांच्या राज्यातले जे लोक आहेत ते भगवत पारायण बनावेत अशी त्यांची इच्छा होती आणि म्हणून ते एकादशी करत होते. त्यांना काही विशेष स्वतःसाठी काही प्राप्त करून घ्यायचं नव्हतं. तर त्यांनी त्या दिवशी एकादशी केली. एकादशीचा उपवास सोडायचा होता, पण त्याच वेळेला त्यांच्याकडे दुर्वासा मुनी आले. दुर्वासा मुनी म्हणजे हे भयंकर मुनी आहेत, अतिशय कोपिष्ट आणि रागिष्ट आहेत. हे कधीही कोणाला शाप देतात आणि यांच्या शापामध्ये पण ताकद आहे. म्हणजे आजकाल कोपिष्ट लोकांचा शाप काम करत नाहीत, ती वेगळी गोष्ट, परंतु तेव्हाच्या काळात दुर्वासा मुनींचा शाप खूप काम करायचा, त्यामुळे सगळे त्यांना घाबरत असत. तर दुर्वासा मुनी आले. आता पाहुणा घरी आलाय तर पाहुण्याचा आदर सत्कार केल्याशिवाय जो यजमान आहे तर तो काय भोजन वगैरे करत नाही. सध्याचे करत असतील ते वेगळी गोष्ट, पण शास्त्रानुसार असा नियम आहे की पाहुण्यांचा यथोचित सत्कार झाल्याशिवाय यजमानाने कधी भोजन वगैरे घेऊ नये. पुण्यामध्ये एक पद्धत आहे, ते विचारतात जेवून आलात असाल, तशी पद्धत नव्हती पूर्वी. तर पण आता समय असा होता की यांची एकादशी तोडायची होती. पण दुर्वास मुनी म्हणाले मी जरा यमुनेमध्ये जाऊन स्नान करून घेतो. तर आपल्या शिष्यांशी स्नान करायला गेले आणि इकडे पाळणाचा समय टळून चालला. आता एकादशीचं योग्य फळ प्राप्त होण्यासाठी यांना उपवास तोडणं पण आवश्यक आहे. पण आता दुर्वासा मुनी स्नानाला गेलेत, परत कधी येतील माहीत नाही, वेळ निघून जाईल. म्हणजे ह्याने आपले मंत्री आणि बाकी ब्राह्मण वृंदांशी चर्चा केली काय केलं पाहिजे. मग त्यांनी त्यांना समस्येचा उपाय सांगितला. म्हणजे तुम्ही जस्ट फक्त थोडंसं जल भगवंताचं चरणामृत आहे ते ग्रहण करा, त्याने तुमचा उपवास पण तुटेल, पण एवढंसं जल ग्रहण केल्याने तुम्ही खाल्ल्यासारखं पण नाही काय होणार, आणि मग तुम्ही त्यांचा सत्कार करा. दुर्वासा मुनी आले परत. यांनी जलग्रहण करून उपवास तोडला. दुर्वासा मुनींना योग शक्तीनेच कळलं की राजाने उपवास तोडलाय. ते आले ते एकदम क्रोधानेच आले. त्यांना खूप राग आला. त्यांनी काही मंत्रांचं उच्चारण केलं, आपला एक केस आपटला जमिनीवरती, म्हणे एका राक्षसाची उत्पत्ती केली आणि त्या राक्षसाला सांगितलं की जा, हा जो अमरीश राजा आहे ना फार पुदंड आहे, जा याला मारून टाक. तर अमरीश महाराज बिचारे हात जोडून उभे होते. आता काय भगवंताची इच्छा आहे, जे काय व्हायचं ते होईल. परंतु भगवंत जे आहे ते आपल्या भक्ताप्रतीचा जो केलेला अपराध आहे बिना कारणाने ते कधीही सहन करू शकत नाहीत. तर म्हणून भगवंताने आपलं सुदर्शन पाठवून दिलं. ते सुदर्शन त्या ठिकाणी आलं. सुदर्शनाने पहिला त्या राक्षसाचा वध केला. बोले एक तो खतम हो गया, दुसरा बाकी आहे. दुसरे होते दुर्वास मुनी, ज्याने त्या राक्षसाची उत्पत्ती केली होती, आणि ते सुदर्शन दुर्वास मुनींकडे येऊ लागलं. दुर्वास मुनींच्या लक्षामध्ये आलं की आपला हरिबोल होण्याचा वेळ आलेला आहे. आणि मग तिथून ते हरिबोल झाले, म्हणजे पळाले. आता पळत पळत त्याने मागे येऊन बघितलं तर सुदर्शन त्यांच्या मागेच पळत होतं. पळता पळता ब्रह्मलोकात गेलं, मग ते इंद्रलोकात गेले, सगळ्या देवतांकडे गेले, सगळीकडे फिरले. फिरता फिरता शेवटी भगवान विष्णूकडे पण गेले. ते म्हणले मला वाचवा आहे, तुमचं चक्र मागं लागलं माझ्या. ते म्हणे मी माझ्या चक्राला नियंत्रणात नाही ठेवू शकत, मी माझ्या भक्तांच्या नियंत्रणामध्ये असतो, मी नाही तुला वाचवणार, तू बघ तुझं तू काय. ते म्हणजे काय उपाय काय. ते म्हणले एकच उपाय आहे, ज्याचा वध करण्यासाठी तू जो राक्षस उत्पन्न केला होतास त्याने जर तुला माफ केलं तर कदाचित माझं चक्र तुला सोडून देईल. मग दुर्वासा मुनी फिरत फिरत आले. तोपर्यंत अमरीश महाराज 1 वर्ष वाट बघत होते की आता हे दुर्वासा गेले, ते चक्र त्यांच्या मागं लागले, अब क्या होगा.
आणि हे तर मी त्यांना जेवायला बोलवलं होतं, आता येणार का नाही येणार ते वाट बघत थांबले होते. मग दुर्वासा आले सगळं फिरून, इव्हन भगवान शिवजींकडे पण जाऊन आले. आणि दुर्वासा मुनीने सरळ दंडवत प्रणाम केला अमरीश महाराजांना. आणि मग अमरीश महाराज सुदर्शन चक्राला प्रार्थना करतात की कृपया आपण, हे ब्राह्मण आहेत, चांगले भक्त आहेत, यांचं जरा तुम्ही रक्षा करा. मग तेव्हा सुदर्शन परत केला. तर ही लीला या ठिकाणी संपन्न झाली. आणि मग तेव्हापासून हे सुदर्शन जे आहे त्या ठिकाणी निवास पण करतं. आणि त्यामुळे हे जे स्थान आहे त्याला अमरीश टीला, आणि या सुदर्शन चक्राच्या उपस्थितीमुळे त्याला चक्रतीर्थ या प्रकारे पण म्हणतात. पुढची जागा आहे तो आहे विश्राम घाट. तर विश्राम घाट म्हणजे भगवंतांचं विश्राम करायचं स्थान आहे. कंसाचा वध झाल्यानंतर भगवंतांनी या ठिकाणी येऊन विश्राम केला होता. आणि त्याच्यासोबतच रामायणाचा पण या विश्राम घाटाशी खूप चांगला संबंध आहे. प्रभू रामचंद्र राजा झाल्यानंतर लवणासूर नावाचा एक राक्षस याच मथुरा मंडलमध्ये खूप उत्पात माजवीत होता. आणि त्याने मधुपुरी नावाची राजधानी वसवली होती की जिचं पुढे जाऊन नाव मथुरा झालं. सो मथुरेचं रामायणाच्या काळातलं नाव आहे मधुपुरी. तर या मधुपुरीमध्ये हा लवणासूर राहत असे. आणि या लवणासुराचा वध करण्यासाठी प्रभू रामचंद्राने त्यांचे धाकटे बंधू शत्रुघ्न यांना या मधुपुरीवरती चाल करून पाठवलं. आणि या लवणासुराचा वध या ठिकाणी शत्रुघ्नांनी येऊन केला. आणि ही सगळी लीला मधुवन आणि मधुपुरी या ठिकाणी झाली. मधुवन ही जागा आहे, मथुरेपासून अत्यंत जवळ आहे. वृंदावनाचा जो मधुवनचा भाग आहे तर तो एकदम जवळ आहे. आणि मग लवणासुराचा वध केल्यानंतर शत्रुघ्न यांनी पण थकले होते युद्धानंतर, तर त्यांनी पण या विश्राम घाटावरती येऊन विश्राम केला. ते या प्रकारे बरंचसं वर्णन आहे या ठिकाणी, ते काय आपण सगळं करणार नाही. तर या प्रकारे हा विश्राम घाट आहे. आणि या प्रकारचं वर्णन करतात. स्कंद पुराण म्हणतं कि विश्राम घाट प्रसिद्ध तीर्थ विश्रांति के लिए मथुरा में स्थित है. इस स्थान की यात्रा करके यात्री शाश्वत विश्रांती प्राप्त करता है. जो यात्रेकरू आहे त्याला शाश्वत विश्रांती म्हणजे भगवंताचं धाम प्राप्त होतं. यह स्नान एवं भगवान अच्युत की पूजा करके व्यक्ति अमरत्व को प्राप्त करता है और सहज ही भौतिक जगत के सुख दुःखों से मुक्त हो जाता है. सो भक्ती रत्नाकर या ग्रंथामध्ये या प्रकारे वर्णन केलेलं आहे. पुढे यात्रा करत करत यमुना यमराज मंदिर आहे. तर यमुना देवी जी आहे की यमुना नदी जी आहे ही यमराजांची बहीण आहे, म्हणून तिचं नाव यमी पण आहे. तिला यमी असं पण म्हणतात. तर हे यमी यमराज मंदिर याच विश्राम घाटापासून एकदम जवळ आहे. आणि एक दिवस यमुना मैयाने, जिला कालिंदी असं पण म्हणतात, तिने सुंदर भोजन बनवून आपले बंधू यमराज यांना खाऊ घातलं. यमराज खुश झाले आणि त्यांनी वर दिला की जो तुझ्यामध्ये येऊन भाऊबीजेच्या दिवशी, आता येईल भाऊबीज, जो या दिवशी स्नान करेल त्याला माझ्या लोकात प्रवेश मिळणार नाही, म्हणजे तो माझ्याकडे येणार नाही. म्हणून आता पण वृंदावनमध्ये अशी परंपरा आहे की बहीण आणि भाऊद्वीजच्या दिवशी, भाऊबीजेच्या दिवशी जाऊन या घाटावरती स्नान करतात. पुढे ध्रुव घाट आहे, जिथे ध्रुव महाराजांची तपस्या 6 महिन्यात सफल झाल्यानंतर, काल सुंदर प्रभूजींनी वर्णन केलं की कार्तिक महिन्याचा शेवटचा महिन्यात 6वा महिना होता ध्रुव महाराजांचा तपस्याचा. आणि मग त्यांना भगवंताचं दर्शन झालं. तर ते दर्शन पण याच ध्रुव घाटावरती झालं. आणि नारद मुनींनी ध्रुव महाराजांना मधुवन या ठिकाणी जाऊन भगवंताची आराधना करायला सांगितली होती.
तर जेव्हा मधुवनचं वर्णन केलं जाईल तर त्या ठिकाणी महाराज ध्रुव महाराजांच्या लीलेचं या ठिकाणी वर्णन करतात. पुढे गेल्यानंतर कुब्जा मंदिर आहे. आता कुब्जा कोण आहे थोडंसं वाचूया आपण कुब्जाबद्दल. हां हां कंसाला चंदन देणारे आहे. तिचं पूर्वजन्माचं पण कुठेतरी वर्णन आहे, मला सापडेल तर मी वाचतो. तर कुब्जा हिचं नावच आहे कुब्जा, जिच्या पाठीला कुबड आहे. ही एक स्त्री आहे आणि ही कंसाची दासी आहे, कंसाची सेविका आहे. आणि हिची एक सेवा आहे की ही कंसासाठी दररोज चंदन घासते आणि कंस जे सुगंधित चंदनाचा लेप लावतो तर ते लेप लावायची सेवा आणि चंदन घासून देण्याची सेवा ह्या कुब्जाकडे आहे. पण एक कुब्जा विद्रूप आहे, तिच्या पाठीमध्ये असं कुबड आहे आणि तिला नीट चालता येत नाही. पण ही कंसाच्या महालाच्या बाजूलाच नेहमी निवास करत असे. जेव्हा श्रीकृष्ण आणि बलराम यांना अक्रूरजी वृंदावनातून घेऊन आले तर त्यांचा मुक्काम मथुरा मंडळाच्या जस्ट मथुरेच्या बाहेरच पडला. आणि पहिल्या दिवशी ते मथुरेच्या आतमध्ये काय सगळेजण नंद महाराज आणि सगळे गेले नाही. त्यांचा एक रात्रीचा मुक्काम त्यांनी बाहेर केला. संध्याकाळच्या वेळेत पोचले आणि त्या संध्याकाळच्या वेळेत पहिल्यांदा कृष्ण आणि बलराम यांनी मथुराचं शहर कसं आहे याचा फेरफटाका मारला पहिल्या दिवशी. आणि तसाच फेरफटाका दुसऱ्या दिवशी पण सकाळी मारला. आणि दुसऱ्या दिवशी ते त्या रंगमहालात पोचले जिथे कंसाने त्यांना मारण्याची व्यवस्था केली होती. तर दुसऱ्या दिवशी जेव्हा ते फेरफटाका मारायला निघाले तर तेव्हा फेरफटाका मारत असताना एका ठिकाणावरती येऊन पोचले ज्या ठिकाणी कुब्जा उपस्थित होती. तर कुब्जाने बघितलं अतिशय सुंदर असणारे भगवंत जे आहेत, हा कंठी कौस्तुभमणी, गळ्यामध्ये कौस्तुभमणी धारण केलेले, पिवळ्या रंगाचं वस्त्र धारण केलेले आणि एक गावातल्या व्यक्तीसारखा फेटा बांधलेले, फेटा मुकुट राजाचा असतो, फेटा बांधलेले, मयूरपंख धारण केलेले हे दोघंजण सुंदर असे बालक त्या कुब्जेने बघितलं. तेव्हा ती विसरून गेली की मी कंसाची सेविका आहे आणि तिच्या हातामध्ये त्यावेळेला होतं चंदन. आणि तिने त्या क्षणीच निर्णय घेतला की मी हे चंदन कंसासाठी इतके वर्ष लावले पण हा कंस काय कामाचा नाही. खरे तर चंदन लावण्या योग्य आणि सुंदरतेचे हे दोन बालक आहेत, हे दोन युवक आहेत, मी यांना हे चंदन लावलं पाहिजे. तर पहिल्या संध्याकाळी पण कृष्ण एका धोब्याला जाऊन भेटलेले. तर त्या धोब्याकडे कंसाचे कपडे होते. तर त्या धोब्याला भगवान कृष्ण म्हणाले की मला यातले चांगले कपडे द्या. आता गावातून आलेली मुलं, त्यांना कळत नाही शहरात कसं वागायचं. धोब्याकडे गेले, मला यातले कपडे द्या दोन. ते म्हणले तुला कळतं का तू कोणाचे कपडे मागतोय? हे महाराज कंसांचे कपडे आहेत, तू मागायची हिंमत तरी कशी करतोस? तर हे जेव्हा कृष्णाने ऐकलं त्याच्या अशी हळूच कानाखाली मारली. तर इतक्या हळू कानाखाली मारली की त्याचं धड शिरा वेगळं झालं. आणि हे सगळं आता मथुरावासींनी बघितलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी मग कुब्जेला भेटले. मध्ये बऱ्याच लोकांना भेटतात, सुदामा नावाच्या एका फुलवाल्याला भेटतात आणि दुसऱ्या दिवशी कुब्जेला भेटतात. तर कुब्जेने मात्र तसं नाही केलं. कुब्जा म्हणले की चंदन लावण्याच्या योग्यतेचे हेच दोन शरीरं आहेत जी एवढी सुंदर आहेत की ज्याला लावल्यानंतर चंदनाची शोभा वाढेल. आणि मग ती आली आणि भगवंताच्या समोर उभी राहिली आणि ती म्हणाले की मला तुम्हाला चंदन लावायचे. तर कृष्ण म्हटले ठीक आहे लाव, काही प्रॉब्लेम नाही. तिने अतिशय प्रेमाने कुब्जेने भगवंतांना चंदन लावलं, चंदनाचा लेप दिला. मग त्यावेळेला ती म्हणाली की मला तुमच्या कृपेची आवश्यकता आहे. तर कृष्णाने एक युक्ती केली. ते म्हणले तू एवढी आमची सेवा केली आहेस तर मी तुला आज विशेष भेट देणार आहे. तर काय भेट देणार आहे? ते म्हणाले समोर उभी राहा माझ्या. तर ती भगवंताच्या समोर उभी राहिली. तर भगवंताने आपल्या पायाचा एक अंगठा तिच्या अंगठ्यावरती ठेवला, तिच्या पायाच्या अंगठ्यावरती ठेवला आणि चेपला जोरात. आणि तिची हनुवटी जे आहे तिला असा हात लावला. आणि आपण प्लॅस्टिकची पिशवी खाली पडली जशी पुचलतो नाही का वरती, वाकून अशी पुचलतो, तसा असा सहज हात वरती केला कुब्जेला धरून आणि कुब्जा एकदम सरळ झाली.
आणि कुब्जा सरळ झाल्यानंतर तिचं कुबड जे होतं ते निघून गेलं आणि मथुरेमधली सगळ्यात सुंदर स्त्री बनली ती. आणि कुब्जेनं बघितलं की अरे आपल्या एकदम शरीरात परिवर्तन झालेलं आहे. आणि मग कुब्जेनं भगवंताला निवेदन केलं की आपण कृपया माझ्या घरी या. तर असं भगवंताला ती म्हणाले की तुम्ही दोघे बंधू माझ्या घरी या, मला तुमची सेवा करण्याची फार इच्छा आहे. तर भगवंत म्हणाले सध्या बिझी आहे, आता नाही येऊ शकत, मी तर एका विशेष कामाला आलो आहे, हे काम संपन्न झालं की मी तुझ्या घरी येईन. मग कंसाचा वध झाल्यानंतर भगवंत कुब्जेच्या घरी जातात कुब्जेची भेट घेण्यासाठी. आणि मग त्या ठिकाणी भगवंत आपली कृपा कुब्जेला देतात. कुब्जेने भगवंतांना त्यांच्या घरी काम इच्छेने बोलवलं होतं, परंतु भगवंत जेव्हा त्यांच्या घरी जातात तर तिच्या हृदयातली काम इच्छा जी आहे तिचा पूर्ण नाश होऊन भगवंताबद्दलचा शुद्ध प्रेम तिच्या हृदयात विकसित केलं जातं. तर हे कुब्जा मंदिर जे आहे तर ते कुब्जेचं घर आहे. आता साईडनं वाचलेले आहेत. पुढे या ठिकाणी रंगदेव महादेव आणि रंगभूमी जिथे कंसचा वध झाला त्या स्थानाचं वर्णन केलेलं आहे. तिथून पुढे गेलात की परमपूज्य भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज यांनी स्थापन केलेला केशवजी गौडीय मठ आहे. तर या ठिकाणी इस्कॉनचे जे संस्थापकाचार्य आहेत श्री भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांनी जो संन्यास ग्रहण केला तो याच गौडीय मठामध्ये त्या ठिकाणी भक्तिप्रज्ञ केशव गोस्वामी महाराज आणि परमपूज्य मुनी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये श्रील प्रभुपादांनी संन्यास ग्रहण केला. तर तो त्या ठिकाणी मठ आहे. पुढे गेलात की भूतेश्वर महादेव आहे. आता भूतेश्वर महादेव म्हणजे हे भूतों के नाथ है आणि त्यांचं खूप सुंदर अशा प्रकारचं सफेद रंगाचं विशाल असं शिवलिंग आहे. पुढे गेलात की ही परिक्रमा अशी पुढे जाते. त्या मार्गामध्ये गौर गोविंद गौडीय मठ पण आहे. पुढे महाविद्यादेवी मंदिर आहे. आणि पुढे महाराज शेवटी तिसऱ्या दिवसाला संबोधन असं वर्णन करतात की श्री चैतन्य महाप्रभूंनीही मगाशी आपण ज्या स्थानांचं वर्णन केलं त्यांनी जेव्हा वृंदावनची यात्रा केली त्यांच्या वृंदावनच्या यात्रेमध्ये आपण जसं आता ह्या स्थानांची नावं ऐकली त्या सगळ्या स्थानांना भेट दिली आणि त्यांचं दर्शन केलं. सगळ्यात महत्त्वाचं स्थानाचं वर्णन करायचं राहून गेलं मथुरेमधलं ते म्हणजे काय आहे? कोण सांगणार? मथुरेमधलं सगळ्यात महत्त्वाचं स्थान कृष्ण जन्मभूमी. तर त्या ठिकाणी ते पण एक द्वारकाधीश मंदिर आणि केशवजी भगवान यांचं विशेष मंदिर या ठिकाणी आहे कृष्ण जन्मभूमीमध्ये. तर तुम्ही आता गेलात तर अर्थात त्या ठिकाणी सुद्धा दर्शन करता ह्याचं त्या ठिकाणी एक स्थान आहे जी जेलची खोली आहे असं त्या ठिकाणी लोकल भक्त सांगतात. तिथले त्या ठिकाणी खूप सेक्युरिटी आहे, पोलीस आणि मिलिटरी सेक्युरिटीमध्ये आपल्याला तिथे आतमध्ये जावं लागतं. तिथून आतमध्ये गेलात की जेल आहे की ज्या जेलमध्ये भगवान कृष्ण या धरातलावरती अवतरित झाले ते स्थान आहे आणि तिथे वसुदेव आणि देवकी यांना ठेवण्यात आलेलं होतं. तर याप्रकारे वर्णन करतात की श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा व्रजमंडल परिक्रमा करत होते तर तेव्हा त्यांनी सुद्धा श्रीकृष्ण जन्मस्थानाला विशेषतः भेट दिली. त्या ठिकाणी आता सुंदर मोठं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये सुद्धा श्री चैतन्य महाप्रभूंचे खांबाला धरून असलेले एक विग्रह आहेत. तर त्या ठिकाणी पण आपण श्री चैतन्य महाप्रभूंचं दर्शन करू शकतो. तर या ठिकाणी आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की, शिवजमंडल परिक्रमा की, कार्तिक महीना की, श्रीमती राधाराणी की, ईसाई गौर प्रेमानंदे. मला काही प्रश्न आहे का?